आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सोलापूरची कन्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रचला नवा इतिहास। महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आज एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे। सोलापूरच्या मातीतील संघर्षशील नेतृत्व आणि प्रगल्भ अभ्यासक प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे। कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ बुद्धिमत्ता आणि कष्टाच्या जोरावर एका सामान्य कुटुंबातील महिलेला थेट संसदेत पाठवण्याचा धडाकेबाज निर्णय घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांचा प्रवास थक्क करणारा आहे। 12वी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवणाऱ्या डॉक्टर ज्योती यांनी आपले शिक्षण गुणवत्तेच्या जोरावर पूर्ण केले। एक व्यासंगी प्राध्यापिका, प्रभावी वक्त्या आणि 5 भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड अशा 5 भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या वृत्तनिवेदिका म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती। 4 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर वाघमारे यांची गुणवत्ता हेरून त्यांना शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्या म्हणून संधी दिली होती। या संधीचे सोने करत त्यांनी अत्यंत आक्रमक आणि अभ्यासू पद्धतीने पक्षाची बाजू मांडली। आज त्यांच्या याच निष्ठेचे आणि कर्तृत्वाचे फळ म्हणून त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली। आंबेडकरी चळवळीची कास धरून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या डॉक्टर वाघमारे यांची ही निवड कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। घराणेशाहीला छेद देत सामान्य कार्यकर्त्याला सर्वोच्च सभागृहात स्थान मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे। महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता आणि श्री सिद्धरामेश्वर नगरी सोलापूरच्या दृष्टीनं आजचा दिवस ऐतिहासिक आहे असं म्हणावं लागेल। त्याचं कारण असं की विधिमंडळातून राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या सदस्यासाठी सोलापूरच्या ज्योती वाघमारे हिला संधी देण्याचा इतिहास माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज घडवलेला आहे। ज्योती ही सोलापूरकरांची ज्योती। खरं तर म्हणजे वादळातील दिवे म्हटलं की सुशीलकुमार शिंदेंचं नाव सोलापूरकर नेहमी घेतात। आता दुसरी ज्योती खऱ्या अर्थानं वादळातील ज्योती ही आज महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात चमकली आहे असं म्हणावं लागेल। शून्यातून विश्वनिर्मिती काय असते मला आठवतं, साधारण 2000 साली ज्योती महाराष्ट्रात पहिल्या गुणवत्ता यादीत पहिल्या नंबरनं उत्तीर्ण झाली होती। सोलापूरकरांना तिचं खूप कौतुक। नेमकं त्या काळात मी सोलापूरच्या सुराज्य सोलापूर या दैनिकाचा संपादक होतो आणि तिचं कौतुक करायला आणि तिला प्रोत्साहन देण्याची संधी मला त्यावेळी मिळाली। त्याच वेळी तिचं वाचन, तिचा गाढा अभ्यास आणि सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक चळवळीविषयीची समज ही दिसलेली होती। आणि नेमकं तेच घडलं। नंतरच्या काळात अनेक वादळं अंगावर घेत व्यक्तिगत जीवनात अनेक संघर्ष करत ती पुढे जात राहिली। तिचा व्यासंग वाढत राहिला, तिचा अभ्यास वाढत राहिला। कधी वृत्तनिवेदिका म्हणून तर कधी एक वक्ता म्हणून ती सोलापूर जिल्ह्यात सतत कार्यरत असायची। आंबेडकरी चळवळीची कास घेतलेली ही मुलगी आज राज्यसभेवर तिची निवड झालेली आहे। याचा सोलापूरची कन्या म्हणून सोलापूरकरांना सार्थ अभिमान वाटला।